नमस्कार साहेब. नमस्कार सर. माझं नाव पारेकर ब्रह्माजी, राहायला लातूरला आहे. आणि मी आता आलो आहे, तुमचं गाव कुठलं? तिवगाळ. सर. तिवगाळ गावामध्ये आलो आहे, खेडा म्हणून आहे चाकूरच्या जवळ. आणि मी साहेबाच्या प्लॉटवरती आहे आता ऊसाच्या. तर साहेब, मी तुम्हाला एक 2-4 प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं द्या तुम्ही. तुमचं पहिलं पूर्ण नाव सांगा, कॅमेऱ्याकडे बघा. मला तुमचं नाव पूर्ण, तालुका, जिल्हा, गाव सगळं सांगा. माझं नाव बालाजी अशोक मुठ्ठे, राहणार तिवगाळ, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. बरं. मी एक शेतकरी आहे इथला. येस. त्याच्यानंतर सर, तुम्ही आम्ही इंडिया ग्रोचे तुम्हाला प्रोडक्ट दिले होते वापरायसाठी ऊसाला, हो सर. ऊस या पिकासाठी. हां. बरं. ते तुम्ही ओलिप सुपर, त्याच्यानंतर प्राऊड आणि एमआयस्प्रे वापरलो. हो ग्रो मॅजिक, ग्रो मॅजिक आणि भुआस्त्र वापरलो. हो सर. वापरल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटतं थोडं, आणि किती फुटवे येतं, किती कांड्यावर आहे ऊस, थोडंसं आम्हाला किती महिन्याचं आहे ते सांगा, थोडंसं मापा आणि सांगा शेतकरी. सर, आता पहिल्या सुरू बघा, ज्यावेळेस पीक आहे 3ऱ्या वर्षीची. बरोबर. तर पहिल्या ज्यावेळेस मी आता हे तुम्ही मला एमआय स्प्रे, ओलिप ओलिप आणि ते कोणतं म्हणलं तुम्ही? एमआय प्राऊड. एमआय प्राऊड. मग ज्यावेळेस हे 3 दिलो मला तुम्ही, बरोबर. त्यावेळेस माझ्या ऊसाची हाईट फक्त इतक्यावर होती, हां. 1 महिन्याखाली. बरं. मग तुम्ही ते आपले औषध आणले आणि मी डायरेक्ट ड्रीप वॉटर दिलं सर. बरोबर. म्हणजे ड्रीप वॉटर दिल्यानंतर पुन्हा 15 दिवसानंतर हां. पुन्हा भुआसर भुआस्त्र आणि आणि ग्रो मॅजिक. अग्रोमॅजिक हां. हे 2 दिले. हो. आज ऊसाची हाईट अशी आहे माझी. बरं. आता याचे फुटवे किती तर थोडं मापून सांगा बरं, थोडं किती असतील तुमच्या अंदाजाने? एक हे फुटवे बघा तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 केले सर. 25. बघा मित्रांनो, अशा प्रकारचा ऊसाचा फुटवा झालेला आहे. आणि आपलं पहिला डोस दिलेला आहे त्यांना ड्रीप वॉटी सोडण्यासाठी ओलिप सुपर, त्याच्यानंतर प्राऊड आणि एमआय स्प्रे, हे आपण त्यांना ड्रीप वॉटी सोडायला दिलं होतं पहिला डोस. त्याच्यानंतर आपण त्यांना भुआस्त्र सुपर आणि ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे आपण खतामध्ये मिक्स करून टाकण्यासाठी दिलं होतं. आणि मुठ्ठे साहेबाचं म्हणणं आहे की सुपर असा रिझल्ट आलेला आहे. ऊस माझ्या डोक्याच्या वरी आहे. जवळपास आता याची कांडी बघायला गेलं तर 6-7 कांड्यावर ऊस आलेला आहे आणि नंबर 1चा रिझल्ट आलेला आहे, असं साहेबाचं म्हणणं आहे. साहेब, आता तुम्ही शेतकरी मित्रांना काय सल्ला देणार की बाबा हे आपण औषधं वापरले, ऑर्गॅनिक शेती केली, ते तुम्हाला रिझल्ट चांगला आला, खूप छान आला आहे. लोकांचं पण म्हणणं आहे तू का केला सुसाला सांग म्हणतात. साहेब, तुम्ही काय वापरलो? पण आता तुम्हाला ही वापरून पुढच्या जनतेला, पुढच्या शेतकरी मित्रांना काय सल्ला द्यायचा, थोडंसं तिकडे कॅमेऱ्याकडे बघून. त्यांनी सर्वांनी सर हे जे औषधं घेतलेले आहेत राईट. तेच औषध घ्यावं आणि सगळ्यांनी करावं. हां. हे एक माझी कळकळीची शेतकऱ्याला विनंती आहे. बरं. मी काही कुठला व्यापारी नाही, कुठलं हे नाही. बरं. मी फक्त एक शेतकरी आहे. येस. तर मी जेवढं होता होईल हां. तेवढं सगळ्याला ही सांगतो की बाबा तुम्ही मी जे केलंय वली आणि एमआय स्प्रे असे 2-3 जे काय प्रोडक्ट आहेत, हा, ते घ्यावं आणि करावं. ऊसालाच नाही तर त्यांनी सर्व पिकासाठी घ्यावं. तर आता मी ऊसाचा रिझल्ट आला म्हणून मी डबल साहेबाला बोलून माझ्या शेतामध्ये सोयाबीन ऊस दाखवून डबल सोयाबीनसाठी मी आज औषध घेतलेलं आहे. बरं. हे तुम्ही आता जे आपण दिलेले प्रोडक्ट आहे हे वापरून तुम्ही समाधानी आहेत? हो, समाधान. बस. ज्यावेळेस हे माझं ऊस बघितले हं. आणि खत घालणारे मजूर होते काही येणारे, हां. त्यांनी म्हणजे काय घालतो सोबत एवढ्यावर काय होतंय, हां, हां. वर्षाला आम्ही तुझ्या रानामध्ये 20-20 पोते खत घालतो आणि आमदा तुझं काय होईल एवढ्यानं, असं बोलतो. तेच म्हणाले की आज ऊसाला काय केलं असतो म्हणतात सगळे मला. बरोबर. म्हणजे रिझल्ट चांगला आहे. हो, एक तुमच्या नंबर. म्हणण्याने 1 नंबर रिझल्ट आहे. हो. ओके, धन्यवाद. बस. थँक्यू.